आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मिळणार अगदी सन्मानात तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मिळणार अगदी सन्मानात शक्ती तुला निघाला प्राणाहून प्रिय मला नटेश्वर सांभाळतो साक्षात देवी मला ही कलाच सादरी करतो तुमची ही कृपाई सारी मी शब्द सुमने वाहतो तुमचे गुण गातो मी शब्द सुमने वाहतो तुमचे गुण गातो रसिका तुम्हावरती तो तुझी तो बनवती रसिका तुम्हावरती तो तुझी तो मन मंदिरी सुस्वागतम 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 या सृष्टीचा करता तो कविता बाबाचे गाण्याच्या चरणी नतमस्तक होतो रंगभूमी हिमसे देवता या देवेश्वराला अभिवादन करतो माझ्या गावची ग्रामदेवता आई माझी आदिष्टी देवी आई माझी अन्ना देवी कुलस्वामी आई माझी बहिणी भवानी तिच्या चरणी नतमस्तक होतो या मुंबईच्या स्वामी आई माझी मुंबादेवी अभिरामदेव चर्चगे या भक्ताच्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं जरी आणून सोडणारी आई माझी जीवदानी तिच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो रमाई आज जिजाऊ यांच्या चरणी हे माझे प्रणाम असेल मंडळी एक वेळ व्यक्ती जिने तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या अमोल केलं आणि मोठ्या भावनेनं बोललं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट मुद्रा करतो मानाचा मुद्रा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवघड असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला आपल्या सर्वांची लोकप्रिय अशी कला जागरण नृत्य अर्थातच कोकणला शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा आपले विरार यांच्याकडे सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी यांच्याकडे अभिनंदन करायचं आहे आज एक लहान कलाकार आहे आणि या कलाकाराला आपण या परिसरामध्ये कार्यक्रम करण्याची सुसंधी दिला या संधीचं सोनकणे नावाचा विशेष शिवाजी लक्षात असू द्या आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कोकणचा शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे मी संपूर्ण मंडळाचे सर्व महिला
मंडळाचे सर्व सभासदांचे माझ्या डान्स मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो की आम्हा दोन्ही कलाकारांनी या ठिकाणी सहजी आपण दिलेली आहे। आज आम्ही शब्दवरी शाहीर गायक दिनेश दिलीप वाजे, गाव डोळी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, माझे गुरुवर्य या ठिकाणी सुधाकर तोरसकर, आज त्यांच्या आशीर्वादाने या रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू भरतदादा गाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी मला संगीताला साथ दिली आहे। सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक शब्दाला तो जागलेला आहे असा बँजो मास्टर अमोलदादा गाडेकर या ठिकाणी आहे, त्याला मानाचा मुजरा करतो। माझा लहान भाऊ या ठिकाणी मयूर यांनी मला कीबोर्डला साथ दिली आहे आणि ऑक्टोबरला जो या ठिकाणी सुस्वर संगीत देत आहे असा आमचा रोहितदादा निके या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सुंदर नृत्य सादर केलेलं आहे। श्री सुंकाई देवी नाच मंडळ अडूर मुंबई यांनी सादर केली, त्याला आपल्या सर्वांना आवडले असेल तर त्यांना टाळ्या वाजवून आशीर्वाद द्या, कारण आपले लाख मोलाचे सहकार्य ह्या आम्हा कलाकारांना स्फूर्तीदायी आहे। आज या ठिकाणी मंडळाने मला सांगितलेलं आहे की दोन्ही कोणाचे दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजे, त्यामुळे मी शॉर्टकट कार्यक्रम करणार आहे, परंतु आपली एक संस्कृती आहे, आपली एक संस्कृती बाण आहे, आलेल्यांचे स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। या ठिकाणी माझ्याप्रमाणेच सुंदर अशी कला सादर करणारे आमचे शाहीर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। शाहीर एकनाथजी टिकणकर माऊली यांच्यासाठी एका जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे, मी त्यांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे शाहीर नितीनकुमार रसाळ, रुपेशदा हातकर, आमचे नेहमीचे प्रतिस्पर्धी अमोलबुवा दैत या ठिकाणी उपस्थित, त्यांना मानाचा मुजरा करतो। त्यांचे गुरुवर्य प्रकाशबुवा घोसाळे यांना मानाचा मुजरा करतो। आमचे मोठे बंधू शाहीर मंगेशबुवा यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। त्याचप्रमाणे संतोषदा बाधा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो। त्याचप्रमाणे खरंच ज्यांचा आदर्श नेहमी आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहे असे आमचे पत्रकार या ठिकाणी दीपकदादा कारके या ठिकाणी आले, त्यांनी मानाचा मुजरा करतो। बरीच माझी नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचे नाव घेत नाही आहे, आपण सर्वांनी गोड मानून घ्यावी आणि या ठिकाणी मी माझ्या पहिल्या ओळीला सुरुवात करतोय। तत्पूर्वी नियमावलीप्रमाणे मोहनवेळ प्रश्नाची प्रत देत आहे, त्यांनी या ठिकाणी ती स्वीकारायची आहे, ते कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। युवाशाही आपल्या राजापूर तालुक्यातील श्रीनाथ बुवा राऊत या ठिकाणी आले, त्यांच्या टाळ्यावाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे। थोडक्यात वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त अनुमोदन करणार आहे माझा शब्द आहे। आलेल्या सर्व युट्यूबर्स मंडळींचे देखील मानाचा मुजरा करतो, आलेल्या सर्व मित्रपरिवारांचे रसिक मानव प्रेक्षकांचे, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे मंडळी आहेत तुम्हाला देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी।
ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण दयासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी छत्रपती शिवराय नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर अहो हे संविधान साहेब कोणी लिहिलेच नसते या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आमच्या घरात हे देव धर्म राहिले नसते म्हणून सर्वप्रथम हा कलाकार तुमच्या आशीर्वादाने उभा आहे त्यामुळे सर्वप्रथम हे जे गीत आहे ते रसिका आपल्या चरणी नतमस्तक होऊन गात आहे लक्ष असू द्या आज उभा आहे मीरणी रसिका हे तुमच्यामुळे गातो गीत हृदयातूनी चरणी तुमच्या गीत फुले
रसिक आहे तुमच्यामुळे बोल श्री गणपती गजानन तुकापूर गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गावडी बाई माझी आदिश्री आदिमाय शिवशक्ती अखंड सनातन तो आयाचा देवी माते तुझा बोल संतोषी बोल सुधाकर गणपती बाप्पा धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खास करून प्रकाश तटकरे यांच्यावर 201 रुपयाला पारितोषिक त्याचप्रमाणे त्याने थोडक्यात या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी चला सुरू करूया।
नाहीतर तुम्हाला जे द्यायचं मी आज देऊन जाणार आहे ते वाद लक्षात असू द्या. हा म्हणून अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले हे देवा. अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले छन छन नाचत ये रे देवा दर्शन मला तू दे रे. छन छन नाचत ये रे देवा दर्शन आम्हाला दे रे. मनोभावे देवा तुला पूजले रे. अरे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पूजले रे.
त्यामुळे त्याची गवळण आणि गवळणीचा विषय हा बोल असा देत आहे की नेहमीप्रमाणे काना हा माझा गवळणी छोटाच आहे. आज कानाची मावशीने गंमत केलेली आहे आणि गंमत या ठिकाणी मी त्यातून थोडक्यात सादर करत आहे. लक्ष असू द्या. की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलंच खरं करतो. सगळ्या गवळणी या ठिकाणी काय म्हणत आहे की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलं तेच खरं करतो. आणि आड वाटेला उभा राहून हरी वाटेत नेहमी हिला तिला गछळतो. भडकल्यावर ही गवळण राधा की भडकल्यावर ही गवळण राधा हा पाठीला पाय लावून पळतो. आणि अंगाशी आल्यावर हरी अहो अंगाशी आल्यावर हरी नेहमी नुसतं खोटच बोलतो. जे बोललोय तेच बोला. बोलो मनातलं काहीतरी वेगळंच बोललो तर गाय माझ्याशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय कानाची केली मी गंमत काल. ती मावशी दुसऱ्या दिवशी काय म्हणते अगं कानाची केली मी गंमत काल. बाबा तुझ्याकडे व्हाईट जर लाईट असेल तर नाव मी दिसत नाही. दिसतोय ना मी? हा हा शाबास. अशी एक थोडीशी व्हाईट सोड. परमेश्वराने थोडासा वेगळा कलर दिलाय. हा अरे कानाची केली काळा असो तर याला मुरुम लक्षात ठेव. अरे कानाची केली मी गंमत काल लुटाया आला हरी माझा माल. सगळ्याला आपल्या भाषा म्हणतच आहे. कानाची केली काल लुटाया आला हरी माझा माल. मेले मी पण हसून एखादी महिला ज्या दुसऱ्या महिलेला सांगते एखादी हसत गोष्ट असते ती सांगते अगं मेले मी पण हसून होता रातभर बसून. काना होता रातभर बसून गेला हलवत रुसून. होता रातभर बसून होता रातभर बसून हलवत रुसून.
काय गेला आहे त्यांनी सांगायचं आहे, त्यांना नाही जमत दुसऱ्या बारीत सांगू नये. मित्रमंडळ रजिस्टर आहे. खालचेवाडी गर्दे तालुका गुहागर आयोजित शक्तिदुरा नाचाचा जंगी सामना बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या विलेपार्ले येथील दिराणा नाट्यगृह या ठिकाणी हा प्रश्न उत्तराचा एक भाग आहे आणि नियमावलीप्रमाणे बुवांना प्रश्न दिलेला आहे. मला एक गोष्ट बुवांना आवर्जून सांगावीशी वाटेल की जो प्रश्न आज मी तुम्हाला दिलेला आहे तो माझ्या वाचनातला आहे आणि उत्तर असेल तर आवर्जून द्यावं. आपल्या घरात देखील एक वाचक आहे, मी त्यांचा नेहमी आदर करतो कारण आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत मंडळी त्यांची गुरुमंडळी आहे. मंडळी विषय असा आहे की गर्ग संहिता सांगते की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं, आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून असं ऐकलेलं आहे की राधा ही कानाची प्रेमिका होती, परंतु ग्रंथ असा एक सांगतो की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. त्या दक्षिणा काय दिल्या आणि त्या किती पुरल्या हा प्रश्न मी बुवांना या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी पुराव्याचे जरूर उत्तर द्यावं. काहीतरी उत्तर दिलं तर त्यांना मी प्रत्येक बारीक पुरवलेलं आहे आणि त्यांनी ऍक्सेप्ट देखील केलेलं आहे. म्हणून आजचा विषय देखील नवीन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे जोडीदार मित्र अमोलबुवा जे त्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. थोडीशी पिटकी उघडा अमोलबुवा दिसला नाही आल्यापासून. हा एवढा लपवून नको, किती पण लहान झालास बुवा तरी तुला लहान करून मी सोडणार आहे लक्षात ठेव. हा अमोलबुवा किती पण लपतो आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात चौथ्याला सादर करतोय. बुवांना टोमणा देतोय. विषय आहे, अभ्यास आहे, सादरीकरण आहे, त्यांनी तसं उत्तर जरूर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे आमच्या नाचणाऱ्या मुलांची फेवरेट चाल आहे, अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा येतो विमान खाल्ल्यावर. महाशिवपुराणाचा विषय त्यांना मी संदर्भ देत आहे. नितीन आंबरे जरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी अमोल दैत हे त्यांच्या जोडीला नेहमी असतात. हे दोन्ही माझे आळीतून पैठून प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत.
दोघांनी वाहनाचा मुजरा केलेला आहे. रंगमंचाच्या बाहेर ते माझे खरंच जुल्लक मित्र आहेत, परंतु आज रंगमंचात माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि म्हणून हा शब्दीतुरा हा शास्त्र उत्तराचा भाग आहे. शास्त्राला आदरून या ठिकाणी त्यांना बोलत आहे. आता बोळाचं नाव नितीन आहे आणि माझ्या वाचनामध्ये नीती आहे, नियत आहे आणि म्हणून विषय कसा घेतलाय. अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं, याच्या जीवाला वाटतंय बरं, हा एक विमान खाल्ल्यावर. की वाघिणी पाशी आज हा आलाय बोकड, की वाघिणी पाशी आज हा आलाय बोकड, सांगा तो जिवंत जाईल काय. इथे नारी आहे, तिथे नराची बाजू आहे, इथे शक्ती आहे, तिथे दूर आहे. म्हणून काय म्हणतोय आपण बुवा, हो आपले बुवा, की वाघिणी पाशी आज हा आलाय बोकड, सांगा तो जिवंत जाईल काय. आणि कोकिळेच्या मंजूळ स्वरांची सर, सांगा या गावण्याला येईल काय. अहो गाई वाणी पवित्र दूध, गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय. की गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय. अन बायकोचा बैल झालेला हा घरगडी, अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी, सांगा त्या श्रावण बाळापरी आई बापाला दर्शनास नेईल काय. एक जरी वाक्य चुकीचं असेल, एक जरी वाक्य हे आकाशाच्या बाहेर असेल, त्यांनी मला बिनधास्त विचारावं, रंगमंचावर मी सादर करून देईन. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय, जितक्या ताकदीने मी या ठिकाणी सादर करतोय, आता एक जरी आज हे काही चुकीचं बोलले ना, यांचे गुरु पण आले. गुरु समोर चेहऱ्याचा कसा विचार करावा. हा आणि म्हणून सगळ्यांनी नीट ऐका. अरे संगत तुला पडली भारी. नितीन बुवा, महाशिवपुराणाचा विषय. हा अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. सांगतो नितीन, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. अरे सांगतो नितीन, बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दक्ष राजा सांगत आहे. अरे सांगतो नितीन, चांगल्या बुद्धीनं, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. तुला सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दैत म्हणजे राक्षस, ह्यांच्या जोडीला अमोल दैत, त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय. अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर. दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर.
माफ करा, मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. बुवांना त्यांच्या पहिल्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि ऍक्च्युली लहान लहान मुले नाचायला आलेले आहेत त्या सर्वांना माझ्या बालगोपाळांना मी शुभेच्छा देतो. त्यांना पहिल्या वर्षासाठी बेस्ट ऑफ लक. खूप खूप धन्यवाद.